कृपावंत तुम्ही संत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार धराया कारण अवतार तुम्हा उद्धाराया जन जड दिवा अवतार तुम्हा वाढावया सुख भक्ती भाव धरण कुणाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा तू कामने गुणा चंदनाटे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा अवतार तुम्हा विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरुदि प्रदेशं विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्ययुक्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक माझा पायावरी वारकरी संताचा या वारकरी संताचा वारकरी संताचा भक्त मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जनजड जीवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा संताची महती सांगणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्द परिहार द्यायचा तो असा की सालावाद प्रमाणे याही वर्षी म्हणजे मागचं साल सोडून बरं याही वर्षी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अखंड हरिनाम शिवसप्ताह, त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू कथा प्रवक्ते सुनील महाराज गवारे, त्याचप्रमाणे या सेवेकरता उपस्थित असलेले मला ज्यांनी फोनवरून या सेवेकरता निमंत्रित केलं असे हरिभक्तपरायण गुरुबंधू किरण महाराज यांचा फोन आला 2 वाजता, म्हटले महाराज तुम्हाला सेवेकरता यावं लागतं. त्या नियमाला अनुसरून मी इथे सेवेकरता हजर झालो आणि योगायोग असा आम्ही आळंदी क्षेत्री शिकत असताना आमचे ज्येष्ठ गुरुबंधूजी इथं पारायणाचं नेतृत्व करत आहेत, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज तांबे, ती या सेवेकरता उपस्थित आहे. त्याचप्रमाणे गायक आमचे विलास महाराज, त्याचप्रमाणे पक्वाचार्य प्रकाश महाराज, पेटी मास्तर आणि ज्यांनी मला घेण्याकरता आले इकडे रेल्वे स्टेशन जवळ असे किरण भाऊ पांढरे, त्याचप्रमाणे समस्त काय हनुमान मंदिर हे काय येतं तारांगण नगर हे कोणतं मुकुंदवाडी क्षेत्रातील सर्व परिसरातील सर्व भाविक या सेवेकरता उपस्थित झाले. सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सेवेकडे बोलूया. विठ्ठला मानवी मात्राची इच्छा असते आपण मोठं असावं, आपल्यापेक्षा मोठं कोणीही नसू नये, आपण सगळ्यात मोठं असावं, श्रीमंत असावं, लवाजमा असावा, मोठा बंगला असावा, गाडी असावी. तुम्हाला या जगतामध्ये अशी एकही व्यक्ती सापडणार नाही की जिला मोठं व्हावं वाटत नाही. अशी एकही व्यक्ती सापडणार नाही की जिला मोठं व्हावं वाटत नाही. प्रत्येकाची इच्छा असते आपल्याकडे भरपूर संपत्ती असावी, धनद्रव्य असावं, कशाची तुटी नसावी. परंतु तसं घडतं का? तर घडत नाही. कारण त्याच्या मागचं जर कारण काय असेल तर संपूर्ण जणांचे जे व्यवहार आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सगळ्यांची क्षेत्रही वेगवेगळी आहे. कोणी सामाजिक क्षेत्रात कार्य करत असेल, कोणी पारमार्थिक क्षेत्रात कार्य करत असेल, कोणी शैक्षणिक, असे कितीही प्रकार आपल्याला करता येतील. परंतु मुख्यत्वाने मोठेपण सर्वांना हवं असतं. आणि असं जे काही मोठेपण आहे त्याचे 2 प्रकार पडतात. एक काही निमित्तानं येणारा मोठेपणा आणि दुसरा जो अंगीभूत गुणामुळे, म्हणजे त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात संशुद्धिक मोठेपणा. मोठेपणाचे किती प्रकार पडतात? झोपलेत नाही ना? 2 प्रकार पडतात. एक निमित्तानं येणारा मोठेपणा आणि दुसरा संशुद्धिक, म्हणजे आपल्या स्वकर्तृत्वावर मिळालेला मोठेपणा. निमित्त म्हटले महाराज तुम्ही अशा शास्त्रीय पद्धतीने शब्दाचा वापर करतात, आम्हाला काही कळत नाही. जरा व्यवहारात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या कथेनुसार, त्या उदाहरणानुसार आम्हाला समजून सांगा, जेणेकरून ती भाषा आम्हाला कळेल. भजन करा सांगतो. विठ्ठल मी 2 प्रकार केले. काही निमित्तानं येणारा मोठेपणा आणि दुसरा आपल्या सद्गुणामुळे संशुद्धिक असणारा मोठेपणा. निमित्तानं येणारा मोठेपणा काही कालावधीपर्यंतच मर्यादित असतो. एकदा की तो कालावधी संपला की तो मोठेपणाही संपतो. म्हटले महाराज कसं? तर उदाहरण सांगतो. पोळा माहिती आहे सर्वांना, आपण सर्व मराठवाड्यातली मंडळी. पोळा सण असतो. त्या पोळा सणाच्या कालावधीमध्ये 2-3 दिवस त्या बैलाचा किती थाटमाट केला जातो. आदल्या दिवशी त्याला आंघोळ काय घालतील, पूर्वी त्याच्या शिंगाला जो हेंगूळ लावलेला असता तो साळून अशा प्रकारचा नवीन हेंगूळ त्याला दिला जातो. जो खरा शेतकरी तो कधीही पोळ्याच्या त्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये कधीच बैलाला आपल्या अवजाराला कधीच जुंपत नाही. त्याची सेवा अशा प्रकारची केली जाते. आदल्या दिवशी त्याला धुतल्या जातं, इतर दिवशी त्याला सरवण वाळलेला चारा टाकला जातो. परंतु पोळ्याचे जे 2-3 दिवस त्याला हिरवा चारा टाकला जातो. माऊली वर्णन करतात, हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा जो चारा असतो तो पशूंच्या आवडतीचा असतो आणि आवडतीचा चारा त्या बैलाला टाकला जातो. खूप थाटमाट करतात. नंतर ज्या दिवशी पोळा असतो त्या दिवशी त्याला त्याच्या शिंगाला हेंगूळ काय दिला जातो, त्याला विविध प्रकारे थाट काय केला जातो, त्याच्या अंगावर झुली काय टाकतील, त्याला
रंगरंगोटी काय देतील, खूप अशा प्रकारचा थाट केला जातो. त्याची गावातून मिरवणूक अशा प्रकारची काढली जाते. किती थाट करतात, मिरवणूक काढतात, त्याला गोड जेवण अशा प्रकारचं दिलं जातं. तिथे थाटमाट केला जातो, त्याला धान्य अशा प्रकारचं दिलं जातं. परंतु किती दिवस दिलं जातं महाराज? 1 ते 2 दिवस. त्या पोळ्याच्या दिवशीचा थाट पाहिल्याच्या नंतर सामान्य माणसालाही वाटतं आपण बैल झालो असतो तर विठाला विठाला. हो, इतका थाट करतात. परंतु किती दिवस? 2 ते 3 दिवस. एकदा की पोळा संपला रे संपला. महाराज नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात, जुंतीले घाना बांधुनी डोळे, मागे आरते निही डोळे, मागे चालिलो किती ते ना करे, चालिलो किती आरंभळे भुकताना, आरंभळे भुकताना, आरंभळे भुकताना, आरंभळे भुकताना, कोणा सुख धरिले संसारी, कोणा सुख धरिले संसारी, याला व्यवस्थित कर, रिटर्न आवाज दे, विको दे. आता कमी जास्त करू नको. विढाला विढाला. मी तुम्हाला पहिला प्रकार सांगितला काही निमित्तानं येणारा मोठेपणा. त्यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलं पोळ्याचं. महाराज वर्णन करतात, जुंतीले घाना बांधून डोळे. त्याला 3 दिवस त्याची मजा असते, परंतु एकदा पोळा रे संपला रे संपला. जुंतीले घाना बांधून डोळे. एकदा की पोळा संपला रे संपला की त्याला पूर्वीच्या काळी घाणे असायचे तेल काढण्याकरता. त्या घाण्याला अशा प्रकारचं जुंतल्या जायचं. जुंतीले घाना बांधून डोळे. जर बैल चालला नाही ना, मागे आरती पोळे. आरीने अशा प्रकारचं त्याला टोचल्या जायचं. चालिलो किती ते न कळे. एका ठिकाणी मी किती फिरलो ते त्यालाही कळत नाही. चालिलो किती ते न कळे. जर त्या तेलाची गिऱ्हाईक वाढली किंवा रस काढण्याकरता पूर्वी बैलाचा वापर केला जायचा. एकाच जागी तो बैल सतत फिरत राहायचा. चालिलो, त्या एका ठिकाणी मी किती फिरलो त्यालाही कळत नाही. चालिलो किती ते न कळे. दुःखारंभळे भूक तहान, दुःखारंभळे भूक तहान, कोण सुख धरिले संसारी. म्हटले या जीवनामध्ये निमित्तानं येणारा मोठेपणा, जसा पोळ्याच्या दिवशी 3 दिवसच त्याची मजा राहते, त्याप्रमाणे निमित्तिक मोठेपणा हा काही कालावधीपर्यंतच मर्यादित असतो. आणखीन तुम्हाला जरा जवळचं उदाहरण देतो. लग्नाच्या दिवशी नवरदेवाला काय मोठेपणा येतो, मग काय थाट करतात. त्याला एरवी कोणी विचारत नाही. गुरुवारांच्या भाषेत सांगायचं ठरलं त्याला हिंग लावून कोणी विचारित नाही. परंतु हळदीच्या दिवशी काय थाट असतो. आदल्या दिवशी त्याला आंघोळ काय घालतील, नवे कपडे काय पराज, अशा प्रकारचे किती थाट करतात. नवीन कपडे त्याला घालायला देतात. त्याला साबण लावून उठलं लावून त्याच्या आंघोळ अशा प्रकारची घातल्या जाते. त्याला हातावर त्याच्या मेहंदी अशा प्रकारची घातल्या जाते. किती थाट करतात. परंतु किती दिवस करतात तो थाट? 1 दिवस, 2-3 दिवस समजून घ्या. आदल्या दिवशी त्याला हळद वगैरे लावून तयार करतात. दुसऱ्या दिवशी त्याची घोड्याहून मिरवणूक काढली जाते. अशा प्रकारची मिरवणूक काढली जाते. आणि दर्शन करता कुठे नेतात त्याला? बोला ना जरा. कुठे नेतात? मारुती मंदिरात. मारुतीच्या मंदिरात. मारुतीच्या मंदिरात महाराज कसा जातो तो? बुटासहित जातो. त्याला जर विचारलं ना, म्हटले अहो हे देवाचं मंदिर आहे, तुम्ही खुशाल
पायामध्ये चप्पल घालून बूट घालून मंदिरात चालत काही वाटतं की नाही तुम्हाला? तो काय म्हणतो माहिती का? म्हटले हे जरी देव आहे म्हटले, मी या देवापेक्षा एक परीक्षा जास्त दिली. हा देव आहे मी कोण आहे? नवरदेव. म्हणजे किती थाट असतो. त्याची मिरवणूक अशा प्रकारची काढली जाते. आणि मग पूर्वीच्या काळाचे नवरदेव रुसून बसायचे. आता नाही, आता मुलीच भेटत नाही तेव्हा रुसून बसायचा प्रश्नच नाही. विठाला विठाला हो, पूर्वीच्या काळाचे नवरदेव रुसायचे. नवरदेव रुसला आणि झाडावर जाऊन बसला. मग त्या सासरी भावाला समजूत काढावी लागायची की जावई बाबा तुम्हाला तुमची काय इच्छा आहे ती सांगा, तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू. काय अंगठी पाहिजे काय पाहिजे ते द्या. आता तर परिस्थिती बदलली म्हणा. आता मुलाच्या बापालाच तिकडे पैसे द्यावं लागतात तेव्हा लग्न जमतं. विठाल विठाल हो, अशा प्रकारचे नवरदेव रुसल्या जायचे. आणि मग सासरे भाऊने समजूत काढायची, चला जावई बाबा बोहल्यावर चढा, तुमची काय इच्छा आहे ती पूर्ण करू. मग किती दिवस तो मोठेपणा टिकतो महाराज? एक 8-15 दिवस त्याची कमी कमी होत जातो त्याचं महत्व. मग 15 दिवसांनी ती बायको म्हणते, तुम्हाला कसं कळत नाही? दिवस दिवस जाता गावामध्ये बसता, मी एकटी तरी कवर राहायचं, काही कळतं का नाही तुम्हाला? मग हा येईल राहतो, हा बैल असतो, घेतो गुपचूप ऐकून, एवढं दळण तरी घेऊन या. घेतला डबा की निघला गिरणीवर. म्हणजे महत्व कमी अशा प्रकारचं होत जातं. मला सांगायचं तात्पर्य असं, त्याचा जो मोठेपणा आहे तो टिकून राहतो का? 2-3 दिवसच टिकून राहतो. मग नंतर तो ज्या आई वडिलांनी आपली हाडाची काढ करून त्या मुलाचं शिक्षण केलेलं असतं, परंतु ती म्हणते तुमचे जे सासरे आहेत माझे, तुमचे आई वडील आहेत, तुमचे जे दीर आहेत, त्यांची मला अडचण होती. अडचणीमध्ये स्वर धरा, अडचण होते ते तुमच्या आणि माझ्या संसारामध्ये हे आडकाठी आहे, यांची आडकाठी दूर करा तेव्हाच मी संसार करीन. मग तोही बैलच असतो बायकोचा ऐकणारा. तोही म्हणतो, तुकोबाराय वर्णन करतात, माझे बंधू बहीण आणि दीर तुझ करती शीन त्यागीन मी. माझ्या आणि तुझ्या संसारामध्ये जे आडकाठी घालतायत त्यांचा मी त्याग करीन, त्यांना मी सफरामध्ये राहायला लावील. म्हणजे तुझ्या माझ्या संसारामध्ये जे आडकाठी काढतायत घालतायत त्यांना मी आपल्यामध्ये राहून देणार नाही. सकाळी उठून वेगळा निघेन, वेगळा निघून संसार बघेन, अशा प्रकारचा ऐकणार असतो. म्हणजे महत्व कमी होत जातं. सांगायचं तात्पर्य असं की लग्नाच्या दिवशी नवरदेवाला येणारा मोठेपणा ही काही कालावधीपर्यंत मर्यादित असतो. काही राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी इथे उपस्थित असतील. मंत्र्याला येणारा मोठेपणा काही कालावधीपर्यंतच मर्यादित असतो, चिरकाळ टिकणारा असतो. 5 वर्षापर्यंत फक्त त्याची सत्ता असते. एकदा की 5 वर्ष संपले की शासनाचा बंगला त्याला मोकळा करावा लागतो. आता मुंबईमध्ये जे पहिलं सरकार होतं ते सगळे बंगले त्यांना रिकामे करावे लागले. ते बंगले आता दुसऱ्या मंत्र्यांच्या ताब्यात गेले. तुम्हाला मी 3 प्रकारची उदाहरणं सांगितली बघा. पहिलं उदाहरण सांगितलं, पोळ्याच्या दिवशी बैलाला येणारा मोठेपणा काही कालावधीपर्यंतच मर्यादित. लग्नाच्या दिवशी नवरदेवाला येणारा मोठेपणा काही कालावधीपर्यंतच मर्यादित. सत्तेच्या दृष्टीने मंत्र्याला येणारा मोठेपणा काही कालावधीपर्यंतच मर्यादित असतो. एकदा की तो काल संपला रे संपला की तो मोठेपणाही संपला जातो. परंतु असं एक मोठेपण आहे महाराज, असं एक मोठेपण आहे, जसं जसं त्या क्षेत्रामध्ये त्याचं वय वाढत जाईल तर त्याचा मोठेपणाही वाढत अशा प्रकारचा जातो. विठाल विठाल. आणि तो जो मोठेपणा आहे तो संतांना प्राप्त झालेला आहे महाराज. उगीचाच मोठेपणा होत नाही. आपल्याला आपल्या खापर पंजोबाचं आजोबाचं नाव नीट सांगता येत नाही, वर्ष श्राद्धाची तारीख आपल्या ध्यानात राहत नाही. परंतु ज्ञानोबारायांना जाऊन आज 750 वर्ष होत आली, तुकोबारायांना जाऊन 450 वर्ष होत आहेत, तरी आज बागायत त्यांची कीर्ती टिकून आहे. याच्या मागचं कारण तरी काय असेल? त्यांनी केलेला त्याग. उगीचाच मोठेपणा प्राप्त होत नाही महाराज. मोठं होण्याकरता अनेक काही पोटात साठवावी लागतात. जगाच्या अपराध पोटात सामून घेण्याची शक्ती असावी लागते, तेव्हा मोठेपणा साजरा होतो. आज बागायत ही संतांची इथे फोटो लावलेले आहेत.
यांची आपण पूजा करतो, याचं कारण जर काय असेल तर त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेला आपल्या संसाराचा विचार न करता त्यांनी केवळ जगाच्या कल्याणासाठीच आपला देह झिजविला. कोणा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. केवळ जगांचा जो ज्यांनी त्याग केला असतो तो जगाच्या कल्याणा करतात. आज तागत त्यांची कीर्ती टिकून असण्यामागचं कारण एकच आहे, त्यांनी केलेला त्याग. मदाला सामावली गोड वर्णन करते. 18 भार वनस्पती फळे फुळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनी या कासया योग सेविती, परी मला सोहम रे बाळा, परी मला सगळं त्यांच्याजवळ प्राप्त असतं. 18 भार वनस्पती फळे फुळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहत, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, परंतु एवढ्याचा त्याग करून ते सुख सांडूनी या कासया योग सेविती, ते सुख सांडून ते केवळ परमार्थ मार्गाला लागतात. आणि आज तागत त्यांची कीर्ती टिकून असण्यामागचं कारण एकच आहे, ते म्हणजे त्यांनी केलेला त्याग. उगीच मोठेपणा प्राप्त होत नाही. मोठेपणा प्राप्त करण्याकरता तसं वागावं लागतं, तसं जीवन जगावं लागतं. आज गाव